रहमतों के फूल बरसते हैं जब सद्गुरु का दीदार होता है। बड़े ही किस्मत वाले होते हैं वो जिनको सद्गुरु का प्यार मिलता है। दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी उपपीठ पूर्व विदर्भ, मोहगाव झिलपी, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर येथे हजारो भाविकांच्या श्रद्धेचा, गुरुप्रेमाचा जणू मेळाच जमलेला। कारणही तसे खासच होते। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळा। सगळीकडे जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातावरण होते। रस्त्याच्या दुतर्फा भाविकांच्या वाहनांच्या रांगाच रांगा उभ्या होत्या। आपल्या लाडक्या गुरुमाऊलींच्या दर्शनासाठी उत्सुक अशा भाविकांच्या रांगा देखील जणू कार्यक्रम स्थळाचा मार्गच दर्शवत होत्या। म्हणूनच म्हणतात ना, गुरु रूप इंसान नहीं है, वह तो स्वयं परब्रह्म है। वह है चारों धाम भैया, भजलो गुरु का नाम, भजलो गुरु का नाम भैया, भजलो गुरु का नाम। गुरुदर्शनाच्या भेटीला उपस्थित प्रत्येक भाविकांच्या चेहऱ्यावरील उत्कंठा, प्रेम, हर्ष, आनंद, उत्साह ओसंडून वाहत होता। जसे संस्थानाच्या पुरोहितांच्या मुखातून वेदमंत्रांचे उच्चारण कानावर पडले, तसेच सर्व भाविकांच्या नजरा देखील ह्या आपल्या गुरुमाऊलींच्या तेजस्वी रूपाला बघण्यास आतुर झाल्या। कधी एकदा परमपूज्य जगद्गुरुश्रींचे मुखदर्शन होते अशी आस सर्व आसुसलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। परमपूज्य जगद्गुरु माऊलींचे आगमन होताच फुलांनी सजवलेल्या सुंदर अशा पायघडीवरून संतपीठाच्या दिशेने ते मार्गस्थ झाले। संतपीठासमीप आल्यावर सुहासिनी भगिनींनी मंगलारतीने परमपूज्य जगद्गुरुश्रींचे मनोभावे औक्षण केले। यजमान उभयतांनी माल्यार्पण करून जगद्गुरुश्रींचे स्वागत केले। यानंतर गुरुमाऊलींचे संतपीठावर आगमन होताच गुरुवर्यांना अभिवादन करून परमपूज्य जगद्गुरुश्री संतपीठावरील सिंहासनावर आसनस्थ झाल्या आणि उपस्थित भाविकांवर आपल्या कृपेचा कटाक्ष टाकला आणि उपस्थित भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान देखील गुरुदर्शनाने ओसंडून वाहायला लागले। या महानमंगल प्रसंगी यजमान उभयतांच्या हस्ते सर्व भाविकांच्या वतीने परमपूज्य जगद्गुरुश्रींचे पाद्यपूजन व स्वागतार्ती करण्यात आली व परमपूज्य जगद्गुरुश्रींचे मार्गदर्शन घेण्यासाठी व दर्शनासाठी आलेल्या भाविकांना परमपूज्य जगद्गुरुश्रींनी सुश्राव्य अशा प्रासादिक वाणीने जीवनात येणाऱ्या विविध समस्या, प्रश्न का येतात आणि त्या लीलया कशा पार कराव्यात, भक्ती म्हणजे काय, भक्ती का करावी, ती केल्याने होणारे फायदे, जीवनात नियोजनाचे महत्त्व काय, या व अशा अनेक विषयांवर मौलिक असे मार्गदर्शन केले। या उद्बोधनानंतर लगेचच परमपूज्य स्वामीजींनी समस्या मार्गदर्शनाला व दर्शनाला सुरुवात केली व भाविकांसोबत हितगुज साधू लागल्या। तसेच 889 उपासकांनी साधक दीक्षा घेऊन आध्यात्मिक प्रगतीचे दुसरे पाऊल टाकले, तर जवळजवळ 14,000 ते 15,000 भाविकांनी दर्शनाचा पुरेपूर लाभ घेतला। अशा प्रकारे दोन्ही दिवस मोठ्या हर्ष उल्हासात शिस्तबद्ध पद्धतीने हा समस्या मार्गदर्शन सोहळा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला। या दोन्ही दिवसाचे कार्यक्रम कधी मावळतीकडे गेले ते भाविकांना कळलेच नाही आणि आता वेळ झाली ती म्हणजे निरोपाची। परमपूज्य जगद्गुरु माऊलींनी ह्या समस्त भाविक भक्तगणांवर प्रचंड खुश होऊन त्यांना भरभरून आशीर्वाद दिले व पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाल्या। देवा सरुदे माझे मी पण तुझ्या दर्शनी उजळो जीवन, नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण, सदैव राहो ओठावरती, सदैव राहो ओठावरती, तुझीच रे